लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. आश्रमशाळेतील दूषित पाणीपुरवठा व आरोग्याकडे दुर्लक्ष, पालक यांचा गंभीर आरोप. विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष द्या, आदिवासी पॅन्थर सेनेचे प्रकल्प अधिकारी यांना निवेदन. बातमी पुसद येथून. आदिवासी प्रकल्प कार्यालय अंतर्गत आश्रमशाळा वडगाव शिंदे शाळेतील दूषित पाणीपुरवठा प्रकरणी व विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याप्रकरणी पालक, सामाजिक कार्यकर्ते तथा आदिवासी पॅन्थरचे कार्यवाही करण्यासंदर्भात प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. सविस्तर वृत्त असे की दिनांक 20 जुलै 2026 रोजी सदर आश्रमशाळेत मुलांना पिण्याचे पाणी दूषित होत असल्याबाबत पालक व सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रत्यक्षरित्या पाणीपुरवठा होत असलेली विहीर व त्या विहिरीत दूषित असलेले पाणी मुलांना पिण्याजोगे नसल्याने तक्रार व मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याबाबत प्रकल्प कार्यालय यांना कळवण्यात आले होते. परंतु या प्रकरणी कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याबाबत सामाजिक कार्यकर्ते, पालक तथा आदिवासी पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष देविदास डाखोरे यांनी थेट प्रकल्प कार्यालय गाठत दूषित पाणी प्रकरणी व मुलांच्या आरोग्याच्या संदर्भात जबाबदार असणाऱ्या कर्मचारी, शिक्षक यांच्यावर कठोर कारवाई करण्यासंदर्भात प्रकल्पाधिकारी अमोल मेतकर यांच्या कक्षात जाऊन त्यांना निवेदन दिले. तसेच ज्या आश्रमशाळेत निवासी आहेत त्या ठिकाणी जाऊन सुद्धा जबाबदार असलेल्या विरुद्ध कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाई करावी. या प्रकरणी आपण सदर कारवाई न केल्यास आंदोलन, उपोषण करू असा इशारा निवेदनातून देण्यात आला. दूषित पाणीपुरवठा व आरोग्याबाबत प्रकल्प अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी आपण 1 महिन्यापूर्वी सदर यंत्रणेला सूचना दिल्या होत्या, परंतु त्यानंतरही असा प्रकार घडला असून जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपण शोकास नोटीस दिल्या आहेत. यापुढे असला प्रकार होणार नसल्याने प्रत्यक्षदर्शी प्रकल्प अधिकारी अमोल मेतकर यांनी सांगितले. यावर पालक, सामाजिक कार्यकर्ता तथा आदिवासी पॅन्थर सेनेचे कार्यकर्ते समाधानी झाले नसून जोपर्यंत आपण कारवाई करणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. वेळप्रसंगी उपोषण, आंदोलन करू असा इशाराही त्यांनी यावेळी निवेदनातून दिला आहे. यावेळी आदिवासी पॅन्थर सेनेचे जिल्हाध्यक्ष देविदास डाखोरे, विद्यार्थी विंगचे आतिश वाघमारे, संदीप आढाव, प्रदीप घावस, अशोक पोटे, सचिन आत्राम, शंकर बोरसाटे, गजानन मेटकर, बाळू तडसे, ज्ञानेश्वर मेटकर इत्यादी कार्यकर्ता, पदाधिकारी उपस्थित होते. शासकीय आश्रमशाळा वडगाव शिंदे सध्या भाड्याच्या बिल्डिंगमध्ये आहे आणि शासकीय आश्रमशाळेत प्रिमायसेसमध्ये बोरवेल आहे, पण पाण्याची पातळी कमी झाली असल्यामुळे थोडी तात्पुरती व्यवस्था ती ग्रामपंचायतची विहीर आहे इथनं केलेली होती आणि त्या आश्रमशाळेमध्ये 4 आरो फिल्टर आहेत. ते 4चे 4 आरो फिल्टर सध्या सुरू आहेत आणि बाकीच्या बाबतीतही वेळोवेळी मुख्याध्यापकांना सूचना देऊन आढावा रेग्युलर घेतले जाते. त्याचबरोबर आपले जे काही वेगवेगळे उपक्रम सुरू आहेत, खेळायच्या अनुषंगानं किंवा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या अनुषंगानं कला शिक्षकांच्या माध्यमातून आपण उपक्रम राबवतो आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षेची तयारी, त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक शाळेवर आपण विज्ञान प्रदर्शन पण घेतोय आणि त्यानंतर आपण प्रकल्प स्तरावर विज्ञान प्रदर्शनीचं ऑगस्टमध्ये आपण आयोजन करणार आहोत आणि माननीय आयुक्त मॅडम तसेच आदिवासी विकास विभागामार्फत वेगवेगळे जे काही उपक्रम राबवले जातात त्याच्या पुढील महिन्यामध्ये आपण स्पर्धा पण घेणार आहोत आणि त्याची कॉम्पिटिशनच्या माध्यमातून उत्कृष्ट ज्या शाळा आहेत त्याची निवड पण करणार आहोत. मी देविदास डाखोरे, भारतीय आदिवासी पॅन्थर संघटना जिल्हाध्यक्ष. विषय असा आहे, वडगाव शिंदे आणि बोरीवल शाळा या शाळेला विहिरीचं पाणी वापरण्यात आहे. विहीर एवढी अस्वच्छ आहे आणि ते माझ्याकडे त्यांचा व्हिडिओ पुरावा सर्वच आहे आणि मी तसं निवेदन पण दिलं आणि आता त्यांनी विहीर ब्लिचिंग पावडर टाकलं. तर आता आम्ही निवेदन दिलं, निवेदनाच्या माध्यमातून जे काही आम्ही निवेदन दिलं त्या विषयावर त्यांनी कारवाई करायला पाहिजे. संबंधितावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे आणि हा विषय नाही जर झाला तर आम्ही उपोषण करणार आहे. नाशिकमध्ये 4-5 लोकांना जे काय शिक्षा द्यायची ती द्यायलाच पाहिजे आणि नाही जर कारवाई झाली तर मग ते विषयच नाही त्याचा. आम्ही तर ते पुढं सक्षमच आहोत कारवाई करायला.
आज तुम्ही प्रत्यक्षात आले इथं फिल्टर चालू आहे का? फिल्टर आता सध्या तर फिल्टर चालू आहे, पण याच्या अगोदर काय मला माहिती नाही. आणि आत्ता जर बघितलं तर संडाससुद्धा घाण आहे तिथं. बाजूला इथं सर्व घाण अवस्था आहे, जेवणाच्या बाजूला सारखा वास येते आतमध्ये. आणि ते एवढं दूषित वातावरण आहे इथं शाळेवर, हे याच्याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे शासनाने. आपण प्रकल्प काय अधिकारी यांच्याशी भेट घेतली असता त्यांनी आपल्याला कोणत्या प्रकारचे आश्वासन दिलं कारवाई संदर्भात किंवा मुलांच्या स्वच्छतेबाबत? आम्ही प्रकल्प अधिकाऱ्यांना भेट झाली, निवेदन दिलं, त्यांनी सांगितलं रीतसर कारवाई करू. त्यांनी जर नाही कारवाई केली तर आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागणार आहे आणि त्यांनी कारवाई करायलाच पाहिजे. ही कारवाई झाली नाही तर आम्हाला तर पुढचं पाऊल उचलून आम्हाला उपोषण करण्याचा मार्गच आहे, दुसरा तो पर्यायच नाही. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.